तरी पण हे जे आता नदीचं पाणी आलं होतं ते कसं काय पाण्याचं आरवलेलं लहान आहे तर सोडलं पाहिजे पुलावरती. परंतु सांगायला लाज वाटते की ही पवित्र नदी कोणामुळे अपवित्र झाली याचं उत्तर देखील आता जे ग्रामपंचायतमध्ये आहे त्यांनी दिलं पाहिजे, कारण त्याला कारणीभूत आणि जबाबदार कोण असेल तर ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी मला हे घाणीचं साम्राज्य दाखवायचं आहे. दाखवा इकडे जरा एक मिनटं खाली दाखवा, हे खाली घाणीचं साम्राज्य दाखवा. म्हणजे माझी नदी म्हणजे उघडं गटार या ठिकाणी झालेला आहे. कचरा सांडपाणी आणि थेट नदीत दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे. नदी असती तर पाणी व्हायला असतं. इथं दुर्लक्ष वाहते, जाणीवपूर्वक दुर्लक्ष वाहते. ग्रामपंचायतीचं नियोजन शून्य, कचरापेटीची व्यवस्था नाही, व्यवस्थापन नाही, देखरेख सुद्धा नाही. ग्रामपंचायत आहे पण ती सर्वसामान्य लोकांसाठी नाही, ग्रामीण भागासाठी नाही. मग कोणासाठी हा प्रश्न सर्वांना निर्माण होतोय. स्वच्छ भारत अभियान फक्त फोटोमध्ये, इथं नाही. सांडपाणी फिल्टर योजना तयार आहे परंतु अजून ती चालू नाही, बंद आहे. योजना बंद, दुर्गंधी 24 तास चालू. अंमलबजावणीचा या ठिकाणी अभाव आहे. मला एक कळत नाही, भ्रष्टाचार आहे का निष्काळजीपणा आहे, ज्याचं उत्तर जनता आज मागते. आरोग्याचा गंभीर प्रश्न असताना, लोक आजारीत पडत असताना प्रशासन मात्र झोपेमध्ये आहे. योजना फक्त कागदावरती राहिल्या, जबाबदार कोण याला असा सर्वजण प्रश्न उपस्थित करतात. अतिशय दुर्गंधी अशी या पवित्र अशा मांडवी नदीची झालेली आहे. याच्यावरती ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि हा आवाज आपल्याला उठवणं गरजेचं आहे. पिण्यायोग्य पाणी नदीचं तर राहिलंच नाही, परंतु या खाली पुरे फुलेमाळा, कोळमाळा, जाकमाता, वाघमाळा, तांबेमाळा अतिशय त्रास या गटारीचा आम्हाला सहन करावा लागतोय. तळमळ अतिशय लोकांची आहे. विद्यार्थ्यांना खाली, विहिरींना सुद्धा खाली खराब पाणी येतंय. मग याला जबाबदार कोण? कोणी हे पैसे अडवले होते? कोणी विकास रोखला होता? राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं केवळ आणि केवळ दुर्लक्ष झालंय. या ठिकाणी आप्पा असतील. आप्पा काय सांगचाल तुम्ही या ओतूरच्या इथं पोलीस स्टेशन देखील आलेलं आहे, काय सांगचाल तुम्ही? पोलीस स्टेशन हे तसं जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याचे सदस्य मोहितशेठ धमाले यांनी अनेक वेळा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. त्यांना धन्यवाद देईन तेवढे कमी आहे. आता आपण पोलीस स्टेशनसमोर पाहत आहोत, दुसरा मळ्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे आज ना उद्या पोलीस वसाहत होणार आहे आणि मांडवी किनारी बाजूला नदी वाहत आहे. त्या मांडवी किनाऱ्यांमध्ये संपूर्ण पाणी घाण झालेलं आहे, शेवाळ आहे आणि हेच पाणी खाली जातं. तेव्हा योग्य वेळेला जर ते पाणी सोडून दिलं तर कदाचित ते शेवाळ आपल्याला पाहायला मिळणार नाही. तेव्हा समित्यांनी आत्तापर्यंत काही तक्रार घेतली नाही. कृपया करून अजूनही ते करू शकतात. केलं तर त्यांना धन्यवाद आहे, परंतु नाही केलं तर प्रायचित्त पण आहे. याच्यामध्ये एक प्रश्न उभा राहतोय की हा जो केटी बांधारा बांधला, एक फक्त साधी भिंत आहे, जास्त काय त्याच्यामध्ये हे नाही, 2-3 आहे. लोकांचा असा प्रश्न आहे की इथं गरज होती का केटी बांधाऱ्याची? तसं जर पाहिलं तर आता केटी बंदराची इथं, कारण केटी बंदरा आहे दसरीच्या ठिकाणी, तर या ठिकाणी केटी बंदरा तो का बांधला, शासनाने त्यांना काय झालं कसं झालं ते काही मला माहीत नाही. परंतु एवढे केटी बंदरची आवश्यकता नव्हती, कारण केटी बंदर बांधल्यानंतर पाणी नदीचं दूषित होणार आहे आणि पाणी अडवल्यानंतर गावाचं पाणी त्या ठिकाणी दूषित सांडपाणी त्या ठिकाणी साचतं आणि त्याचे सगळीकडे गलिच्छ वास हा दरवळत असतो. पुलावरून जाणारे येणारे त्यांना पण माहीत पडतं. काही वेळेला त्यांना आपल्या महिला काही चालत जातात या ठिकाणी, त्यांना नाकावतून नाक दाबून जावं लागतं. ही खेदाची गोष्ट आहे. असंच या ठिकाणी अनेक जण म्हणतात की त्याला 70-80 लाख रुपये मंजूर झाले होते, पण प्रात्यक्षिक ते काम 70-80 लाखाचं वाटतं नाही, कागदावरती असंख्य नाही, पण 30 ते 35 लाखाचा काम दिसते. परंतु जे वरचे जे 40 ते 45 लाख आहे, मग हे कोणाच्या खिशात गेले हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी मलिदा गँग सक्रिय आहे का हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे.
म्हणून इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये भूलथापांना पडू नका. प्रात्यक्षिक जमिनीवरती उतरा. यांनी काय कामं केले ते पहा. ते काय दाखवतात ते महत्त्वाचं नाही, त्यांनी जर दाखवलं तर ते केलंय का ते पण येऊन पहा. त्यावेळेस तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल. नुसतं सोशल मीडियावरती फिरणाऱ्या पोस्टवरून याच्या ठिकाणी काहीच साध्य होणार नाही. आणि जे CCTV बंद असतील, काही का दुर्लक्ष प्रत्येक ठिकाणी झालेलं असेल, कचऱ्याच्या समस्या असेल, या ठिकाणी आबा तुमची जमीन आहे, या ठिकाणी आपण मोटर चालू करण्यासाठी आलता. या तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे नाही, परंतु काय तुमच्या वावरात तुमची जमीन आहे इथं, काय अवस्था काय वावरात जायची. इथं माझी जवळजवळ 23 गुंठे जमीन आहे. ह्या जमिनीमध्ये मी सपाटीकरण केलं, अतिशय स्वच्छ केली. 2 माणसं त्या ठिकाणी कचरा उचलायला सुद्धा ठेवली होती. परंतु नंतर या ठिकाणी गटारगंगा सुरू झाली. त्या गटारगंगेचं पाणी या ठिकाणी नदीला मिळते आणि गावातला प्रत्येक माणूस या ठिकाणी येतो आणि कचरा टाकतो. आज त्या ठिकाणी उभं राहत नाही. अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही याचा नाही, परंतु या ठिकाणी माझ्या जागेला आज जर भाड्याने द्यायचं म्हटलं तर साधा टपरीवाला यायला तयार नाही. मध्यंतरी एका हॉटेलवाल्यांनी विचारणा केली आणि नंतर 1 महिन्याने येऊन पाहतो तर या ठिकाणी जो कचरा दिसला, त्या कचऱ्यामुळे त्यांनी माझी जागा भाड्याने सुद्धा घेतली नाही आणि म्हटलं तुम्ही फुकट दिली तरी मला ही तुमची जागा नको. अशा पद्धतीनं माझ्या जागेची किंमतसुद्धा या कचऱ्यामुळं शून्य झालेली आहे. तेव्हा कृपया या कचऱ्याची आणि या सांडपाण्याची गटारगंगेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी, ही एकच या निमित्ताने अपेक्षा. लोकांच्या फार मोठ्या समस्या आहेत आणि त्या समस्या जमिनीवर आल्यावर तर समस्या तसा समजत नाही. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण नवीन शिलेदार, शिवसेनेचे शिलेदार जे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात, ते आमचे शरददादा सोनवणे यांचे शिलेदार अक्षताताई प्रसाद पानसरे आणि सचिन शेठ नामदेव घोलप आणि पलीकडल्या गटामध्ये आमच्या नायकोडी मॅडम असतील, यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपण हा संपूर्ण विकास कामाची मी पुढील 3 महिन्यामध्ये आम्ही घेत आहे. त्यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही घेतलेले आहे. पुढील 3 महिन्यामध्ये इथं तुम्हाला स्वच्छतेशिवाय इतर काहीही दिसणार नाही असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि येत्या 7 तारखेला आपण प्रचंड 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 बहुमताने धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या कार्यक्षम अशा उमेदवारांना निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.